नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत गणपतीपुळेला। ॲक्च्युली आज चिन्मयचा बर्थडे आहे आणि आम्ही गणपतीपुळेला चाललो बाप्पांचं दर्शन घ्यायला। बऱ्याच वर्षापासून आम्हाला जायचं होतं, पण तसा योग येत नव्हता आणि आता तो आला आहे। चला तर आपण जाऊया। पावसाळी वातावरण असल्याकारणे सगळीकडे हिरवळ आहे। आम्ही मुंबई गोवा हायवेवरून चाललो आहे। ॲक्च्युली आम्ही गोव्याला गेलेलो, तर आता मुंबईला रिटर्न जाताना आम्ही बाप्पांचं दर्शन घेऊन जाऊ असं ठरवलं आणि निघालो बाप्पांच्या दर्शनाला। तुम्ही बघता आहात आता हा मुंबई गोवा हायवे भरपूर मस्त झाला आहे। पहिला खूप 10 वर्ष काम चालू होतं, तर बऱ्यापैकी रस्ते झालेले आहेत, त्याच्यामुळे मस्त मजा येते इथे पण आणि खूप सुंदर अशी सीनरी आपल्याला पाहायला मिळते। आपण पोचलेलो आहोत आणि आम्ही चाललो आहेत आता बाप्पांच्या दर्शनाला। हे एंट्रन्स आहे। ॲक्च्युली मी तुम्हाला सजेस्ट करू इच्छिते की तुम्ही मोस्ट ऑफ इथे ऑफ डेला या, कारण ऑफ डेला एवढी गर्दी नसते आणि सकाळ सकाळ दर्शन घेतलं तर खूप बेटर आहे, कारण दुपारी नंतर खूप गर्दी होते। 11 वाजल्याच्या नंतर आम्ही 9, 9:30, 10 वाजलेत आणि चाललो आता दर्शनाला। तुम्ही बघू शकता भरपूर मस्त वातावरण आहे। पावसाळा असल्या कारणाने खूप ग्रीनरी आहे इथे। आता आजूबाजूला पण समुद्र आहे, मस्त वातावरण आहे, एकदम फ्रेश वाटतं सकाळ सकाळ। आता आम्ही चाललो आहे बाप्पांसाठी हार फुलं घ्यायला, जे बाहेर दुकानं आहेत सगळं इथे भेटतं, त्याच्यामुळे काही आणायची गरज नाही। हा तुम्ही वेगळा काही नवस केला असेल आणि ती वस्तू इथे नसेल तर तुम्हाला आणायला लागेल। चला तर मग आपण हार फुलं घेऊया इकडून। छोटे छोटे मुलांची खेळणी, प्रसाद सगळं इथे अवेलेबल आहे। आता मी चाललोय। हाय, मी पण साडी नेसली आहे आज आणि तसम्याचे पप्पा पण चालले आहेत। ॲक्च्युली आम्ही दर्शन घेऊन आलोय बाहेर, पण आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे, फोटो अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही बाहेर आल्यावर व्हिडिओ काढला। मस्त फिरलो, फोटो वगैरे क्लिक केले छान छान आणि तसमय आणि चिन्मयचे भरपूर फोटो काढले आम्ही। ते लोक फोटो सेशन पण चालू आहे आता। हे बघू शकता तुम्ही, फॅमिली वगैरे सगळे येतात। सुट्टीचे दिवस असल्या कारणाने आहे तशी थोडीफार गर्दी, मुलं जास्ती आहेत। परिक्रमा करायला मे बी नाही आम्हाला जमणार, पण गुरुजी बोलले की 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास जातो एक परिक्रमा करायला, त्याच्यामुळे आम्ही विचार केला की आम्ही नेक्स्ट टाईम करू। ॲक्च्युली आम्हाला मुंबईला पण पोचायचं होतं आणि आरती वगैरे झाली आणि आम्ही निघालो। बघितलं तर काय महाप्रसादाला भरपूर लाईन होती आणि आम्ही विचार केला की जर आम्ही प्रसाद घ्यायला इथे थांबलो तर आम्हाला लेट होईल, त्यामुळे आम्ही निघालो। अशा प्रकारे आम्ही जाता जाता तसं बोललं की मला बीचवर जायचं आहे मम्मी, तर मग आम्ही काय म्हटलं चला। त्याच्या पहिले आम्ही उंदीर मामाचं दर्शन घेतलं आणि तसम्याने फोटो वगैरे क्लिक केले आणि नंतर बोलला की मला पण बाप्पांच्या उंदीर मामांच्या कानात बोलायचं आहे, तर तो पप्पा बोलले की मी त्या साईडला हात ठेवतो, तू बोल। तर तो काय सांगतो हे पप्पा ऐकण्याचा प्रयत्न करतायत त्याचे, पण त्यांना काय ऐकायला आलं नाही त्याने काय सांगितलं, त्याच्यामुळे झालं त्याचं सगळं। आणि मग आम्ही परत निघालो लाडू प्रसाद घ्यायला। लाडू प्रसाद वगैरे घेतला दादांकडे। ॲक्च्युली इथे 25 रुपयाला एक पॅकेट आहे, त्याच्यामध्ये 2 लाडू असतात, तर आम्ही ते घेतलं चिन्मयला। आमचा चिन्मय पण भरपूर एन्जॉय करत होता, त्याची पहिलीच ट्रिप आहे ही देवदर्शनाची। आणि आम्ही ह्याचे पप्पा गेले तिथे, थोडंसं काम होतं त्यांचं, त्याच्यामुळे दोघं पण मस्ती करत होते। चिन्मय खूप मारतो तसमयला आणि तो मोठा भाऊ असल्या कारणाने तो खूप समजून घेतो त्याला, त्याच्यामुळे अशी त्यांची मस्ती चाललेली असते प्रत्येक ट्रिपला आमच्या। त्याच्यानंतर इथे कुत्रा दाखवत होता। नंतर आम्ही बीचवर गेलो, तिथे भरपूर तसम्याने मजा केली आणि ऊन भरपूर होतं कारण दुपारची वेळ होती। त्याच्यानंतर त्याचं असं की पप्पा मला बाईक राईड घ्यायची आहे, तर पप्पा लेक बोलला आणि पप्पांनी केलं नाही, असं कधी होत नाही, त्याच्यामुळे ते तिघं पण बसले बाईकवरती जाऊन
आणि तस्मै तर माझा पहिलाच रेडी होता. त्याच्यानंतर ते बाईकवर बसले आणि लांब तिकडे गेले, एक चक्कर मारून आले. त्यांनी खूप एन्जॉय केलं तिघांनी पण, आणि ऑब्वियसली मी पण भरपूर एन्जॉय केलं तिघांसोबत. तर एकदम शांत वाटत होता. ते आले आहेत आणि चला तर मग अशा प्रकारे आम्ही गणपतीपुळेला भरपूर एन्जॉय केलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.